हिट अँड रन हा जो प्रकार त्या दिवशी घडला, त्या मध्यरात्री याच चौकात तो प्रकार घडला। कल्याणी नगरमध्ये इथले जे रहिवासी आहेत त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे की अनेक वेळा त्यांनी इथले पब बंद करण्याची, वेळेवर ते थांबवण्याची तक्रार केली होती आणि त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार प्रशासनाकडे तक्रार केलेली होती, तथापि त्याची मुळीच दखल घेतली नाही। त्या रात्री नेमकं काय झालं? मी ऋषाली परहर, मी प्रॉपर खानवेनगर वाघोलीमध्ये राहते आणि मी जॉबला म्हणजे हापा एशियन म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे मी जॉब करते कल्याणी नगरमध्ये। तर आम्ही असं रात्री चाललो होतो हजबंड वाईफ, त्यावेळेस गाडी एवढी फास्ट होती, ज्या मुलाची गाडी ऍक्सिडेंट झाला ती येत होती, एवढी फास्ट होती म्हणजे असं की एखादं वारा आलं पण जरा कमी असेल एवढी फास्ट गाडी होती। आणि ते दोन कपल्स होते, त्यांनी टर्न घेतला, त्यांची टर्न घेऊन म्हणजे थोडीशी गाडी पुढे आली असेल, पण त्यांनी पाठीमागच्यानी बघितच नाही, डायरेक्ट म्हणजे उडवलं। जेव्हा ऍक्सिडेंट झाला ती मुलगी जी होती बरेच उंचावर उडली होती, उडून परत त्यांच्या गाडीवर पडली, गाडीवर खाली पडली। पण जेव्हा तिथे जाऊन बघितलं तेव्हा ती मुलगी ऑलमोस्ट गेलेलीच होती आणि मुलांनी फक्त दोनदा श्वास घेतला आणि मुलगा पण जागेवर गेले होता। जो मुलगा ती गाडी घेऊन आलेला होता, तिच्यावर नंबर प्लेट नव्हती, तिच्या आरटीओची पासिंग झालेली नव्हती, त्यामुळे तिचा इन्शुरन्स नव्हता, असे अनेक प्रश्न आहेत। आणि जो मुलगा ती गाडी चालवत होता त्याच्याकडे मद्यप्राशनाचाही परवाना नव्हता, कारण तो अज्ञान आहे, नाबालिग आहे आणि याशिवाय त्याच्याकडे गाडी चालवण्याचाही परवाना असण्याची शक्यता नव्हती, कारण 17 वर्ष 8 महिने म्हणजे गाडी चालवण्यासाठीच्या परवान्यासाठी अजूनही 4 महिने बाकी असलेलं एवढंच त्याचं वय होतं। आणि अशा परिस्थितीत ही जी घटना घडली त्यानंतर अग्रवाल कुटुंबाच्या विरोधातले अनेक जे मामले आहेत ते गंभीर आहेत आणि ते समोर येत आहेत, ते पोलिसांसमोर उलगडत जात आहेत आणि त्यांचीही चर्चा या निमित्ताने सुरू होणार आहे, त्यांचेही तपास या निमित्ताने सुरू होणार आहे। त्या रात्रीच्या भयंकर घटनेनंतर येरवड्याच्या पोलीस ठाण्यात अर्थातच FIR दाखल झाला। त्यासाठी इथे अग्रवाल कुटुंबीय आलेले असतानाच त्यांच्यासोबत एक राजकीय पक्षाचे आमदार सुद्धा इथे येऊन पोहोचले। अर्थात ते कितीही जरी सांगत असले की त्यांची यामध्ये कुठलीही भूमिका नव्हती आणि ते केवळ एक मित्र म्हणून इथे आलेले होते, तरी त्यावर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड आहे। हे प्रकरण इतकं वाढलं कारण या पोलीस ठाण्यामध्ये जो FIR दाखल करण्यात आला त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, अनेक कलमं वगळण्यात आली होती, जी जाणीवपूर्वक वगळली गेली आहेत की काय असे प्रश्न निर्माण झाले। समाजामध्ये, राजकीय पक्षांमध्ये आणि अगदी दिल्लीपर्यंत या घटनेचे पडसाद उलटल्यानंतर त्यामध्ये पोलिसांना कठोर कारवाई करणं भाग पडलं। पोलीस आयुक्तांनी यामध्ये स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली। एवढंच नव्हे तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात खुद्द येऊन दाखल झाले। आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला न्यायालयाने ज्या अटी शर्तींवर जामीन दिला होता, जसं की 300 शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांना मदत करणे, याबद्दल प्रचंड टीका आणि जनक्षोभ उसळल्यानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा त्याला ताब्यात घेऊन आणि त्यानंतर त्याला इथे बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। अग्रवाल परिवाराची मदत करण्यासाठी बरीच सूत्र हलवल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी स्वतः थेट लक्ष घालायला सुरुवात केली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही इथे दाखल झाले। पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारचं आश्वासन दिलं की कोणीही असलं आणि कोणीही जो दोषी असेल त्यांना या प्रकरणामध्ये त्यांची हायगाई केली जाणार नाही आणि या प्रकरणाची जो तपास आहे तो अगदी योग्य दिशेने केला जाईल। इतकंच नाही तर न्यायालयातही आरोपीला सज्ञान म्हणून त्याचा विचार व्हावा आणि त्या दिशेने कारवाई व्हावी असा अर्जही पोलिसांनी दाखल केला होता। यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे ससून हॉस्पिटलपर्यंत पोहोचतायत। या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी, खुद्द गृहमंत्र्यांनी जरी लक्ष घातलं असलं तरी सुद्धा यामध्ये किती प्रकारे हलगर्जी झाली आणि कशा प्रकारे राजकीय दबाव टाकण्यात आला हे निश्चितच स्पष्ट होते। ससून हॉस्पिटल, जे की पुण्यातलं प्रमुख हॉस्पिटल आहे, सरकारी रुग्णालय आहे, इथल्या 2 डॉक्टरांना आणि एका वॉर्ड बॉयला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। असं स्पष्ट झालंय तपासाअंती की त्या रात्री जेव्हा
त्या अल्पवयीन आरोपीला इथे तपासणीसाठी आणण्यात आलं, वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं, तेव्हा त्याचे रक्ताचे नमुने तपासताना त्यामध्ये मद्याचे अंश सापडतायत की काय हे पाहणं जरुरीचं होतं। त्यावेळी इथल्या 2 प्रमुख डॉक्टरांनी, डॉक्टर अजय तावरे जे न्यायवैद्यक म्हणजे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी, आणि त्यांचे सहकारी त्यावेळी जे ड्युटीवर होते ते डॉक्टर श्रीहरी हळनूर, या दोघांनी रक्ताचे नमुने त्यावेळी जे आहेत त्या अल्पवयीन आरोपीचे ते कचऱ्याच्या पेटीत टाकले आणि दुसरे 2 नमुने तपासण्यासाठी पाठवले, हे आता स्पष्ट झाले। पोलिसांनी या दोघाही डॉक्टरांना आरोप केले म्हणजे अटक केल्यानंतर आरोपी म्हणून त्यांचा तपास चालू आहे आणि डॉक्टर अजय तावरे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ते गप्प बसणार नाहीत आणि या प्रकरणातील सगळी नावं पुढे येतील। त्यानंतर त्यांच्या जबानीवरून जो आणखी एक आरोपी अटक झालेला आहे तो इथलाच वॉर्ड बॉय आहे अतुल घाटकांबळे, आणि असं सांगितलं जाते की या अतुल घाटकांबळेनी ते जे नमुने आहेत ते बदलण्यासाठीचे पैसे पोचवण्याचं काम केलेलं होतं। निश्चितच कुठल्या ना कुठल्या राजकीय वरदहस्ताशिवाय या गोष्टी करणं शक्य नाही हे आता स्पष्ट झालंय। या प्रकरणामध्ये तपासावर खुद्द गृहमंत्री जरी लक्ष घालत असले तपासामध्ये, तरी सुद्धा किती प्रकारची हलगर्जी आणि प्रकरण दाबण्यासाठीचे किती प्रयत्न झाले हे यातून स्पष्ट होतंय। जसं जसं तपास पुढे जाईल त्यामध्ये आणखी गंभीर खुलासे होऊ शकतात हे उघड आहे। या प्रकरणातील आरोपी, ज्यामध्ये अल्पवयीन आरोपी हा बाल सुधारगृहात आहे, वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा हे दोघंही अटकेत आहेत, त्यांच्या विरुद्धचे दुसरे प्रकरण चालू आहेत, त्यांचा तपास वेगळा होईलच, परंतु या प्रकरणामध्ये जे धागेदोरे आहेत ते कुठपर्यंत जाऊन पोहोचतात आणि कुठल्या राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादानं हे सगळं होत होतं हे निश्चितच पाहण्यासारखं आहे आणि ते उघड होईलच। कॅमेरामॅन इंदो दिंगोलेसह प्रतिभा चंद्र, नवराष्ट्र, पुणे।